मी सुवर्णा. मी आज बनवत आहे उडदाचे पापड. चला तर मग बघूया. तर मी उडदाचं पीठ घेतलेलं आहे, दळून आणलेलं आहे चक्कीतून. आणि 2 किलो पीठ आहे. आणि त्यासाठी मी घेतलेले 2 पुड्या घेतलेल्या आहेत पापड मसाल्या, रामबंधू पापड मसाल्याचे. तर आपल्याला 1 तांब भरून पाणी गरम करायचं आहे कोमट, आणि त्याच्यात ह्या पुढे सोडायच्यात आपल्याला. आणि मी ही पुडी चाळून घेतलेली आहे, आणि त्याच्यात ही राहिलेलं आहे तर ही कुटून घेते मी. तुम्ही मिक्सरला सुद्धा याला बारीक करू शकताय, पण मी आता कुटून घेते कारण का आता आमची तर लाईट नाही त्याच्यामुळे. चला आता मी याला परत एकदा चाळून घेते. आता ही बारीक केलेली आहे मी. आता ही पाण्यात टाकून घेते. आता मी टाकलेलं आहे पाण्यात. विरघळून घेऊन गॅसवर आपल्याला कोमट पाणी होण्यासाठी ठेवायचं आहे. आता आपलं कोमट पाणी झालेलं आहे, तर आता आपण पीठ मळून घेऊ. आणि वरून आपण लागण तसं पाणी घ्यायचं आहे आता पीठ मळण्यासाठी. आता पीठ मळून तयार आहे. आता मी भिजण्यासाठी ठेवते तासभर, आणि नंतर मग पाट्यावर आपल्याला चांगलं ठेचून घ्यायचं आहे पीठ. आता मी पाट्याला तेल लावते. आता असं वळून घेते मी. असं लगेच आपल्याला कापायचं. आता चांगलं ठेसलं ना, चांगलं पापड बनतात. पटपट लांबत येत, पण खूप छान बनते. आता मी कापून घेते. मी असे आता गोल गोल उंडे करून घेते याचे. आता मी असे सगळे सर्व गोळे तयार करून घेते. तर असं आपल्याला लांब लांब असं वळून घ्यायचंय. असं होऊ शकतो तुम्ही. आता याचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचेत. आता असेच आपल्याला सर्व गोळे करून घ्यायचे. आता याला मी थोडंसं तेल लावलेलं आहे. आता याच्यात ठेवते. याच्या बुडाला पण थोडंसं तेल लावायचं. तर असे सर्व गोळे आपल्याला करून घ्यायचे. आता सर्व गोळे झालेले आहेत.
आता मी लाटून घेते. असे सर्व आपल्याला पापड लाटून घ्यायचे. असे पापड खूप छान होतात. तुम्ही आता सर्व पापड करून घेते. आता सर्व पापड झालेले आहेत लाटून. तर आता मी सर्वप्रथम पापड लाटलेले आहेत त्यातले घेते. हे पापड तळून बघते. आणि असे पापड खूप छान होतात. आता मी हे पापड तळून दाखवते तुम्हाला. मी कढईत तेल ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी. पापड तळा झाले. खूप छान झालेलं आहे. चवीला बी छान. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. धन्यवाद.